न्यूज लाईन, अचूक वेधक। शिवसेना उपशहर प्रमुख राजू खराडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा। कराड शहर शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजू खराडे यांनी आपला वाढदिवस थाटामाटात साजरा न करता सामाजिक उपक्रम करून साजरा केला। शिवसेनेचे ब्रीदवाक्य आहे 80% समाजकारण 20% राजकारण, याला अनुसरून त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला। सध्या कडाक्याची थंड असल्यामुळे फुटपाथवर झोपणाऱ्या गरजू व गरीब व्यक्तींना मऊ उबदार ब्लँकेट व एक वेज जेवणाचे पॅकेट देण्यात आले। कराडमधील बस स्थानक परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, विजय दिवस चौक येथील फुटपाथवर झोपणाऱ्या व्यक्तींना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले व यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख अक्षय मोहिते, मागासवर्गीय जिल्हाप्रमुख अजित भोसले, माजी नगरसेवक प्रमोद वेर्णेकर, डॉक्टर महेश शिंदे, संदीप थोरवडे, संकल्प मोये, गणेश भोसले, अमित भोसले, महेश माने, अजय सूर्यवंशी, दीपक माने, लखन काशीद, प्रतीक जानुगडे, अवधूत सोनावले आदींची उपस्थिती होती। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे महाराज, आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे नेते पर्यावरण मंत्री, कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली आमच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजू खराडे यांच्या समाज सुधारणेच्या एका नियमाखाली आम्ही आज गरिबांसाठी या कडाक्याच्या थंडीमध्ये ब्लँकेट वाटप आणि गरजू लोकांना अन्नदानाचे वाटप केले। ह्या पॅकेटचा मूलाधार एवढाच होता की आजपर्यंत राजू खराडे आपले उपशहर प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आपण वेगवेगळे गरिबांसाठी उपयुक्त असे उपक्रम राबवत असतो, जसे रिमांड होममध्ये अन्न वाटप असेल किंवा गरजू लोकांसाठी मागच्या वेळी पण आम्ही बऱ्याचशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला होता। ह्या सगळ्या गोष्टींमधून आमचे राजू खराडे हे कायम अग्रेसर असतात आणि ह्या समाज सुधारणेच्या कारणासाठी आमची शिवसेना कायम तत्पर आहे, हे यातून आम्ही संदेश देऊ इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी शिवसेना उपशहर प्रमुख राजू खराडे। आज माझा वाढदिवस असल्यामुळं त्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्टँड एरिया परिसर, विजय दिवस चौक, रेल्वे स्टेशन इथं गरजू लोकांना, गरीब लोकांना ब्लँकेट व एक टाईमचं जेवण असं केलेलं आहे। शिवसेनेचे जे ब्रीदवाक्य आहे 80% समाजकारण 20% राजकारण, त्यानुसार आम्ही आत्ता हा उपक्रम राबवलेला आहे। त्यामुळं आत्ताच्या युवा पिढींनी फटाके उडवण्यापेक्षा, भर रस्त्यात केक कापण्यापेक्षा गरजू लोकांना मदत करावी ही मी विनंती करतो। न्यूज लाईन, अचूक वेधक।